मागील 2 दिवसांपासून मुंबईत संततधार पाऊस कोसळतोय। आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे। शहर तसंच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय। पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। काही भागात कमी वेळात अधिक पावसाची देखील नोंद होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं कोणकोणत्या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मागील 15 दिवस दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झालाय। मुंबईत शुक्रवारपासून पाऊस आहे। आज पहाटेपासून पुन्हा पावसानं जोर धरलाय। अंधेरी, घाटकोपर तसंच दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसाचं प्रमाण पुढील काही तासात आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सखल भागात पाणीही साचू शकतं। आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे। गेल्या 3 तासांमध्ये मुंबईत झालेल्या पावसाचं प्रमाण जर पाहिलं तर त्यानुसार कुलाबामध्ये 13.22 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। तर चर्चगेट स्थानक येथे 8.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एवॉर्ड कार्यालय 12.8 मिलीमीटर, मुंबई महानगरपालिका कार्यालय 15.2 मिलीमीटर, नायर रुग्णालय 13.97 मिलीमीटर, दादर अग्निशमन केंद्र 13.2 मिलीमीटर, वरळी महानगरपालिका शाळा 17 मिलीमीटर, जी साऊथ वॉर्ड 15.24 मिलीमीटर, वांद्रे अग्निशमन केंद्र 19.3 मिलीमीटर, रावळी कॅम्प 15.23 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। पावसाचा हा अंदाज पाहता हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे अति मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिलाय। त्याचबरोबर धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, अकोला, भंडारा, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। यासह आज कोकण आणि घाटमाथ्यावरही रेड अलर्ट देण्यात आलाय। कोकणात या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे। त्याचबरोबर घाटमाथ्यावरही आज पावसाचा जोर वाढणार आहे। त्यामुळे अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून आणि हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे।